आशेचा किरण घेऊन नवा विचार, नवा प्रकाश आणि नवे स्वप्न घेऊन. मित्रांनो, उद्या गुढीपाडवा, भारतीय नववर्ष. या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे उत्साहित वातावरण तयार झालेले आहे आणि हाच आपला उत्साह द्विगुणित करण्यासाठी आम्ही गुढीपाडव्यानिमित्त एक छोटासा कार्यक्रम आपणासमोर सादर करीत आहोत. सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. शिवाजी महाराजांनी सुद्धा विजयानंतर गुढी उभारली होती, म्हणूनच आपण गुढीपाडव्याला विजयाचा सण साजरा करतो. वा, किती सुंदर गुढी उभारली आहे. खरंच भारतीय सण म्हणजे सर्वांनी एकत्र येण्याचा आनंद. आणि हो, आज घरी तर पुरणपोळी आणि श्रीखंड पुरी बनत असेल. हो ना? हो ग. आज आम्ही नवीन कपडे घालणार, गुढी उभारणार आणि त्यांचे जेवण करणार. हो ना? हो. मग मीही त्या मोठ्या कामात मदत करणार. मग मीही तुमच्या घरी जेवायला येऊ का? हो, नक्की, जरूर ये. पण आधीच स्वाती आणि प्रीतीला सांगू दे की गुढीपाडवा काय साजरा करतो. मला आजोबांनी सांगितलं होतं की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती आणि याच दिवशी श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ते अयोध्येत परतले होते. आणि हो, हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होणारा पहिला दिवस आहे, म्हणूनच आजचा हा दिवस सर्व शुभ कार्यासाठी उत्तम मानला जातो. अगदी बरोबर. अगदी बरोबर. तुम्हाला माहित आहे का गुढी उभारण्याचं कारण काय? गुढी उभारण्यामागचं एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. ते काय? गुढी उभारताना कडुलिंबाच्या पत्त्यांचा उपयोग केला जातो. पण गुढी उभारताना कडुलिंबाच्या पत्त्यांचा का बरं उपयोग केला जातो? मी सांगते. कारण कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. आणि मी पण सांगते, उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या आजारापासून बचाव करण्यासाठी कडुलिंबाच्या पाण्याचा सेवन केला जातो. म्हणजे आपली परंपरा विज्ञानाशी जुळलेली आहे. हो, चला तर आपण नवीन वर्षाचा एक नवीन संकल्प करूया. आधी मी सांगते. मी ठरवले आहे की मी रोज वर्षभर अभ्यास करेन. मी ठरवलंय रोज व्यायाम करणार. मी ठरवले आहे की आपला परिसर स्वच्छ ठेवणार. आता मी सांगतो. मी ठरवले आहे की मी पुरणपोळी खाणं कधीच सोडणार नाही. चला तर मग आता पूजा करूया. वसंताच्या आगमनाबरोबरच नवा उत्साह, नव्या आशा आकांक्षा निर्माण होतात. मंडळी, चैत्र महिन्यात मराठी वर्षाची सुरुवात होते. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. गुढीपाडवा
सगळं वर्ष सुखात जावं म्हणून हा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याचा मंगल दिवस. प्रभू रामचंद्र वनवास संपून अयोध्येला याच दिवशी परत आले. अयोध्या नगरी सजवा असं भरतानी सांगितलं. लोकांनी घरोघर तोरणं बांधली, गुढ्या उभ्या केल्या. शाली वाहनानं शक राज्यावरती स्वारी करून जय मिळवला. त्यामुळे लोकांचे हाल कमी झाले. आनंद दिन साजरा झाला, तोच हा दिवस. भारतात हा सण सगळीकडे साजरा होतो. काठीच्या वरच्या टोकाला चांदीचं किंवा तांब्याचं पात्र उलट ठेवून त्यावर सुंदरसं रेशमी वस्त्र सोबत कडुलिंबाची फांदी, साखरेची गाठ घालून माळ घातली जाते. हीच गुढी. धर्मशास्त्रात त्याला म्हणतात ब्रह्मध्वज. हा दिवस नवीन संकल्प करण्याचा, वाईट सगळं विसरण्याचा, नववर्ष आनंदात जावं म्हणून प्रार्थना करण्याचा, गोडधोड खाऊन आनंद साजरा करण्याचा, नव्या चाहुलीचं, आनंदाच्या पाऊलखुणांचं स्वागत करण्याचं. गुढीपाडव्याचा सण